नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले माहिती कामाची हे यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी नवनवीन योजना, शेतीविषयक योजना, शासन GR असे नवनवीन योजनांची माहिती व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कारण जो निधी राहिला होता दुसऱ्या हप्त्याचा, तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाची निधी आलेली आहे आणि राज्य शासनाची सुद्धा निधी आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर अशी सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेलच, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शासन निर्णयामध्ये जो माहिती देण्यात आलेली आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये दुसरा हप्ता निधी वितरण करण्याबाबत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेषता विभागाअंतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2023-24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक ENA 324-1 पीक संवर्ग 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना कार्यक्रमाअंतर्गत योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक 1 म्हणजे सूक्ष्म सिंचन केंद्र हिस्सा 60% व या ठिकाणी राज्य हिसाब आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे. आता केंद्र हिस्सा जो आहे 30 कुटुंबांना देण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी शिक्षण सिंचनाची राज्य हिता जो आहे तो 40% म्हणजे केंद्र शासकीय आणि हिस्सा 40%, याप्रमाणे 100% जो या ठिकाणी हिस्सा आहे तो देण्यात आला आहे. अर्थसहाय्य म्हणून 15 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीमध्ये तरतूद करण्यात आली होती आणि ही निधी आता मंजूर करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण झाला नव्हता अशा लाभार्थ्यांनी हा एक दिलासादायक अपडेट आहे. मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री कर्ज सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक शिक्षण योजनेसाठी अर्ज केला असेल, म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केला असेल, तर याची निधी जी आहे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर मिळू शकते. कारण निधी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.